आहे आणि हा जो तुम्ही आता माहोल बघताय हा सर्व चिखलदऱ्याचा माहोल आहे। आणि या ठिकाणी आता शिवनेरी, टांगरी, अरोड, चिखलदरा राहण्याची व जेवणाची व्यवस्था। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। तर आज आपण चिखलदऱ्यामध्ये स्टे केला होता। तर चिखलदऱ्यामध्ये आपण एका महाराष्ट्र शासनाचं हे एक छोटंसं सूर्योदय नावाचं एक रिसॉर्ट आहे, थांबलेलो होतो काल रात्री। तर या ठिकाणी असा काही माहोल आहे। इथंपर्यंत पार्किंगला आपल्याला गाडी भेटते। इथं तुम्हाला एक बेसिक रूम भेटते जी आम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळाली। आणि काल रात्री पाऊस होता, आज अजिबात पाऊस नाही आहे आणि ऊन पडलं आता सकाळी जवळपास 7:30 वाजलेत। आम्ही आता निघण्याच्या तयारीत आहे। आता जवळपासचे इथले स्पॉट बघू थोडेफार आणि थोडंसं एक्सप्लोअर करून निघूया। सध्याच्या घडीला या ठिकाणी असं काही वातावरण आहे छानसं। एका टेकडीवरती आहोत आपण आणि असा काही माहोल या ठिकाणी बघायला मिळतो। सनराइज झालाय, सूर्य उगवलाय। ही प्रॉपर्टी अशी काय आहे, इथं आपण गाडी लावली होती, तिथं गेट आहे, तिथं रोड आहे समोर। तर आता निघतोय आपण। तर चिखलदऱ्यातला हा आहे देवी पॉइंट। या ठिकाणी तुम्हाला असं काही बघायला मिळेल। त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे। ही जी झाडं दिसत आहेत इथं देवीचं मंदिर आहे। इथं काही खेळणी वगैरे आहेत लहान मुलांसाठी, खेळायच्या गेम वगैरे आहेत। बाकी या ठिकाणी काही नाही, एक छोटंसं लँडस्केप आहे आणि इकडून तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळतो। इथं खूप झाडी वगैरे, घनदाट जंगल वगैरे खाली तुम्हाला बघायला मिळतं। या साईडला आता झाडं कमी आहेत, पण त्या साईडला खूप छान झाडं आणि जंगल आहेत। या ठिकाणी बघचाल अतिशय सुंदर छोटंसं गाव आहे, खूप मस्त टुमदार गाव आहे, एकदम मस्त गाव आहे एकदम। बाकी इकडं झाडी भरपूर आहे। तिकडं गवळीगड किल्ला आहे, आपण आता तिकडं जातोय गवळीगड किल्ला पाहायला। मित्रांनो, आपण आलो होतो देवी पॉईंट इथे आणि देवी पॉईंट इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे मंदिर आहे देवीचं, हे एका गुहेमध्ये आहे। तर ही एक पांडवकालीन गुहा आहे आणि गुहा फार बरीच मोठी गुहा आहे आणि या गुहेच्या आतमध्ये तुम्हाला सतत पाणी टपकताना पाहायला मिळतं। तर या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर एक छोट्याशा गुहेमध्ये आतमध्ये देवीचं मंदिर पाहायला मिळतं। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। तुम्ही इथं याल्यानंतर, या पॉईंटला आल्यानंतर हे मंदिर नक्की बघा। आणि इथले जे पुजारी आहेत त्यांनी मला असं सांगितलं की इथली थोडीफार माहिती सांगितली। या ठिकाणी जे विराट नगरी जी होती त्याचं अपभ्रंश होऊन आता त्याचं नाव वैराट असं झालेलं आहे। आणि चिखलदरा हे नाव कसं पडलं, तर या ठिकाणी आधी किचड नावाचा एक जो राक्षस होता त्याला भीमाने या ठिकाणी मारलं म्हणून ते भीमकुंड पण आहे। आणि त्या ठिकाणी त्याला मारल्यामुळं या ठिकाणचं नाव आधी किचड असं होतं आणि तर त्यानंतर त्याचं नाव असं थोडंसं अपभ्रंश होऊन चिखलदरा असं झालेलं आहे। तर या ठिकाणची अशी संपूर्ण माहिती एवढी आपल्याला मिळाली आहे। तर ही माहिती अशी होती। चिखलदऱ्याच्या बॉटनिकल गार्डनमध्ये आम्ही आता आलेलो आहे आणि या ठिकाणी लहान मुलांना खेळायसाठी खूप छान ॲक्टिव्हिटीज इथं तुम्हाला बघायला मिळतील। तर या ठिकाणी तुम्ही बघचाल तर इथं भरपूर काही छोटे छोटे खेळणे किंवा घसरगुंडी म्हणा किंवा ॲनिमल्स म्हणा, सीसॉ म्हणा किंवा असे झोके म्हणा, खूप काही गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळतात। आणि इथं सगळं छान थंडावा तुम्हाला आहे। गार्डन असल्यामुळं एवढं छान थंडगार इथं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं आणि गार्डन भरपूर मोठं आहे। प्रवेश फी नाममात्र फक्त 20 रुपये आहे आणि ते पण फक्त 7 वर्षा आतल्या मुलांना फ्री आहे। 7 वर्षाच्या पुढच्या मुलांना 20 रुपये लागतील आणि अडल्टला 20 रुपये लागतील। तर असं काही हे छान मस्त आहे गार्डन। चिखलदऱ्याला आलात तर लहान मुलांना घेऊन आलात तर इथं आवर्जून या। इथं तुमचे 3-4 तास 5 तास आरामात कसे निघून जातील कळणार पण नाही, कारण ॲक्टिव्हिटीज खूप साऱ्या आहेत।
बॉटनिकल गार्डनच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही एंट्री पाहायला मिळते. इथे एक मस्त क्रिसमस ट्री आहे आणि याच्या खाली 2 अस्वलं लावलेले आहेत. आणि इथं येण्याचं इथं येण्याचं मेन कारण तुम्हाला सांगतो. या ठिकाणी तुम्हाला हे सर्व इथं पेट्या लावलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये दाखवलेलं आहे की कुठला प्राण्याचे कसे पायाचे ठसे आहेत. तुम्हाला हे पायाचे ठसे तुम्हाला त्यांनी दाखवलेले आहेत. ओळख म्हणजे लहान मुलांना ओळख निर्माण व्हावी प्राण्यांची, त्यासाठी त्यांनी अशा छोट्या छोट्या पेट्या लावल्यात बऱ्याच ठिकाणी. आणि त्यांची पावलं वगैरे कशी असतात, त्या प्राण्याचं नाव काय आहे, ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जागोजागी त्या ठिकाणी तुम्हाला तिथे फ्लेक्स दिसतोय, तसे फ्लेक्स लावलेले आहेत. म्हणजे खूप छान इन्फॉर्मेटिव्ह अशी तुम्हाला हे गार्डन पाहायला मिळते. इथं अस्वलाचे पायाचे ठसे लावलेत. इथं आणखीन इथं काय, इथं हायनाचे पायाचे ठसे लावलेत. तर असे ठसे बघितल्यानंतर तुम्ही ओळखू शकता की हायना आहे इथं. आणि या ठिकाणी घुबडांची माहिती दिलेली आहे. आणि ते खूप खतरनाक घुबड लावलं आहे. हे पहा, एवढं भारी घुबड आहे, खूप भारी घुबड आहे. तर असं हे एकदम छान मस्त गार्डन आहे. तर बघण्यासाठी नक्की या. लहान मुलांसाठी खूप छान मस्त गार्डन आहे. मेळघाटमधली जी लाईफ आहे एवढी सोपी नाही आहे. कारण हे बघा, एवढे 3-3, 4-4 घागरी डोक्यावरती घेऊन जावे लागतात. मेळघाटच्या जंगलाचा नजारा जर खरा पाहायचा असेल तर या पॉईंटला या. याचं नाव आहे प्रॉस्पेक्ट पॉईंट. इथून झाडं बरीच आहेत, काही दिसणार नाही, पण इथून तुम्हाला एक जंगलाचं कंप्लीट तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की इथं केवढं मोठं जंगल आहे. कारण या ठिकाणी जर बघचाल तुम्ही, जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत तुम्हाला फक्त डोंगर आणि डोंगर दिसणार आहेत. आणि ही जी आहे ती हिरवळ दिसणार आहे. अशी सर्व हिरवळ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. कोणी येत नाही या पॉईंटकडे, कारण विशेष काय नाहीच आहे इथं. जंगल फक्त विस्तृत मोठं आहे असं तुम्हाला एवढा फील तुम्हाला इथून समजून जाईल. तर मित्रांनो, आपण या गावात फिरताना, चिखलदरा गावात फिरताना आपण एक गोष्ट अनुभवली. ती म्हणजे गाव छोटंसं आहे पण एकदम व्यवस्थित डिसेंट टापटीप गाव आहे. इथे तुम्हाला हा छोटा छोटा रस्ता जरी दिसेल ना, तर या ठिकाणी तुम्हाला असं प्रॉपर त्यांचं रोड वगैरे दिसेल. त्यांनी ब्लॉक टाकून रोड तयार केलेला आहे. नसेल तर हा डांबरी रोड तर आपल्याला बघायला मिळतोच. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एकदम वेल डिसिप्लिन तुम्हाला इथं पाहायला मिळते. आणि जिथंपर्यंत तुमची नजर जाईल तिथंपर्यंत तुम्हाला एकतर हिरवळ, मोठी मोठी झाडं आणि निसर्गसरम्य वातावरण पाहायला मिळतं. तर असं काही तुम्हाला वातावरण अनुभवायचं असेल तर मेळघाटला तुम्हाला यावंच लागेल, चिखलदऱ्याला तुम्हाला यावंच लागेल. बॉटनिकल गार्डनच्या शेजारी समोर बॉटनिकल गार्डन आहे, त्या शेजारी तिथं गुरुदेव ढाबा म्हणून आहे. तर या ठिकाणी खूप चांगलं जेवण मिळतं. तर आम्ही आता एक शेवभाजी व्हेज जेवण मिळतं आणि पलीकडं नॉनव्हेज किचन दुसरीकडे आहे, तिथं नॉनव्हेज पण तुम्हाला मिळू शकतं. तर अशा प्रकारे काही इथं जेवण तुम्हाला मिळेल. हे याचं मेनू कार्ड आहे. सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण भाऊ सपकाळ असं काही ते नाव आहे यांचं ओनर. तर असं काही यांचं इथं हॉटेल आहेत बरेच आणि इथं तुम्हाला असं काही जेवण मिळेल. बराच मोठा एरिया आहे आणि हॉटेल पण मोठे आहेत. व्हरायटी तुम्हाला इथं मिळून जाईल खायसाठी. चपात्या मागवल्यात आम्ही, छोट्या छोट्या चपात्यात, लिंबू आहे. लहान मुलांसाठी भात मागवला आहे. तर मित्रांनो, आता चिखलदऱ्याची आपली रोड ट्रिप आता इथंच एंड होत आहे. कारण आता ऑलमोस्ट आपलं जेवण वगैरे झालं आहे. 12:30 वाजलेले आहेत. आता फुल निघायचा प्लॅन आहे आपला. आणि या ठिकाणी आता या गुरुदेव ढाब्यावरती आपण जेवण केलं. बॉटनिकल गार्डनच्या इथंच हा शेजारी ढाबा आहे. एकदम छान व्यवस्थित जेवण तुमचं इथं होऊन जाईल. आमचं पण जेवण झालं आणि आता आपण निघतोय. गोप्रो बॅटरी डेड होती, त्यामुळे गोप्रोचे जास्त शूट इथं चिखलदऱ्यातले नाही आहेत. आणि आता आपण एंड करतोय. रोडवरती भेटूया, चला.
काल आपली रात्री 1 वाजता आपली जी ट्रिप होती ती एंड झालेली आहे आणि रात्री आपण 12:30च्या आसपास आपण आपल्या घरी पोचलो आणि आज आत्ता आपली कार वगैरे वॉश करून घेतलेली, सगळी कार क्लीन झालेली आहे एकदम व्यवस्थित. तर हा जो आपला मेळघाटचा आणि शेगावचा व्हिडिओ होता ज्याचा एंड इथं झालेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असेल आपल्या चॅनलवरती चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. व्हिडिओज आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत कुठं जायचा प्लॅन असेल तर आपल्या व्हिडिओचे रेफरन्स घेऊ शकता आणि सर्वांना सांगू शकता. कमेंट करून सांगा काय असतील सजेशन्स वगैरे. तर नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट ट्रिप वगैरे असेल काही आली तर नक्कीच आपले व्हिडिओज लवकर येतील. तर एंड इथंच करतो आपल्या ब्लॉगचा. बाय बाय.